महायुतीच्या सरकारने ज्या अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता। महाराष्ट्रामध्ये अजून जवळपास 12-13 जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही। जून महिना पूर्ण संपत आला। शेतकरी आभाळाकडे बघतोय, पाऊस केव्हा पडेल, त्यांना दुबार पेरणी करावी लागली। पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फेकू सरकारने या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे। यानंतर आपल्याला लक्षात असेल की या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या 5 गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतंय। त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला 8,500 रुपये देणार होतो, पण या सरकारने 1,500 रुपयाची घोषणा केली। म्हणजे 7,000 रुपयाचं कमिशन। हे कमिशन खोर सरकार आहे। जसं कर्नाटकचं येदियुरप्पाचं सरकार आहे 40% कमिशन वालं होतं, तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपनी सरकार हे 60% कमिशनचं सरकार आहे। आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये 1,500 रुपये देऊन महिलांना त्यांना एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे। दुसरं आमची मागणी होती की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही मागणी उद्धवजी असतील, जयंतराव असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागितलेली होती। सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे। इलेक्ट्रिक बिलाच्या बद्दलची सुद्धा मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांची फसगत करण्याचा एक प्रयत्न घोषणेच्या माध्यमातून राज्याच्या सरकारने केलेला आहे। नोकऱ्यांच्या बद्दलचा मेगा भरतींचा याचा उल्लेख कुठलाही नोकऱ्यांच्या बद्दलचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी केला गेला नाही। राज्यामध्ये एमपीएससी ची पदं मोठ्या प्रमाणात खाली आहेत। पोलीस भरतीमधला गोंधळ आपण पाहिलेला आहे। तरुणांच्या बद्दलचं सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं काम केलं जाते। आणि एक गोष्ट महत्त्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणांच्या निराशामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारचं योगदान आहे तसंच नोकर भरतीमध्ये त्या ऑनलाईन भरतीच्या माध्यमातून त्या तरुणांना लुटलं जाते, ते आम्ही आता पुढच्या काळात करणार नाही असं कुठलं सांगायला तयार नाही, पण तरुणांना आम्ही लुटू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हा पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याचं हा अर्थसंकल्प आहे। याचं पोस्टमॉर्टम आता सोमवारपासून आम्ही चालू करणार आहोत। याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा हा अर्थसंकल्प असा आपण महाराष्ट्रातला पाहतोय